जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी आपण हेल्थ न्यूट्रिशन बाकी सगळी गोष्टीवर फोकस केला, पण जसं मी त्यांच्यासोबत बोलत होती की 2026 मध्ये वी आर ट्राईंग टू फोकस ऑन एज्युकेशन आणि स्पोर्ट्स एस्पेशली. तर त्यामुळे अजून आनंदाची बाब आहे माझ्यासाठी की आपण ही गोष्टी आज करत आहोत, बिकॉज तालुका क्रीडाधिकारी पण आपल्या सोबत आहे आणि ऑलरेडी एक मीटिंग जी आपण केली आहे ते डिस्ट्रिक्टमध्ये स्पोर्ट्सची फॅसिलिटीज कसं आपल्याला अजून चांगली करता येईल, गावागावापर्यंत क्लस्टर्स ऑफ गावांमध्ये स्पोर्ट्सची फॅसिलिटीज कशी तयार करता येईल, त्याचे एक मास्टर प्लॅन आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आता तयारी चालू आहे. आणि श्रॉफ हायस्कूल आणि बाकी स्कूल्समध्ये पण जे क्रीडा शिक्षक आहे त्याची एक डिस्ट्रिक्टची कमिटी तयार करून ती जे इंटरव्हेन्शन आहे ते आता त्याची प्लॅनिंग चालू आहे. सो होपफुली नेक्स्ट इयर 2026 आपण जे काम करू शकलो आय विल बी एबल टू ॲक्च्युली स्पीक अबाउट की आपण काय काय केलं. आणि सगळ्यांचे काही रेझोल्युशन्स असणार आहे ते 2026 आपल्याला काय काय करायचं. बट फॉर ऑल ऑफ यू म्हणजे यंगर पॉप्युलेशन आणि ज्यांना आता जे न्यू प्रत्येक मार्च नंतर आय थिंक मार्चमध्ये एक्झाम्स होतात, एप्रिलमध्ये जातील ना नवीन क्लासमध्ये. ट्राय टू लर्न मोर टेक्नॉलॉजी. खूप टेक्नॉलॉजी आता भारतामध्ये जगामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न न्यू टेक्नॉलॉजी, बट ॲट द सेम टाईम आपण जे आपला मूळ प्रश्न होते, इनफॅक्ट आय एम स्पीकिंग विथ चेअरमॅन सर, आणि ही शाळा 61 जेव्हा आय थिंक महाराष्ट्र गुजरात पण एकच होता त्यावेळेची ती शाळा आहे. सो आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑल्सो गो बॅक टू कोर आपलं जे आहे की आपण जर टेक्नॉलॉजी वापरतो तर कशामुळे वापरतो, आपण फक्त टेक्नॉलॉजीसाठी वापरतो. अँड नॉट टू फॉरगेट अगेन द इन्स्ट्रुमेंट ऑफ द बॉडी. की डिजिटल डिटॉक्सच्या मुलांमध्ये आपण सर्वात जास्त म्हणतो की किती फोन आपण वापरतो आणि किती अभ्यास करतो. फोन अभ्यासासाठी वापरतो की कोणती गोष्टीसाठी वापरतो. सो आय एम होपिंग की फ्रॉम श्रॉफ हायस्कूल आणि बाकी पण जे आपले स्कूल्स आहेत याचं एक मिश्रण, एक हेल्दी मिश्रण आपण कसं तयार करू शकतो यासाठी पण खूप सारे आयडियाज निघतील. आणि आपल्यापैकी भरपूर मुलांचा सत्कार पुढचे वर्ष मी करत राहणार याची मला खात्री आहे. सो कीप शायनिंग, चांगला अभ्यास करा, चांगला एन्जॉयमेंट करा. ऑल द बेस्ट अँड सगळ्यांना नवीन वर्षाची परत हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज 1 जानेवारी 2026 सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आमच्या श्रॉफ हायस्कूलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत आम्ही नेहमी एक आगळ्या पद्धतीने करीत असतो, आणि ते म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत आम्ही सामूहिक सूर्यनमस्काराने करीत असतो. सूर्यनमस्काराचे फायदे आपण सर्व जाणतच आहोत. सूर्यनमस्काराने मन शांत होत असते, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढत असते, आणि आजच्या या जीव घेण्या स्पर्धात्मक युगात जर मानसिक स्थैर्य लाभायचं असेल तर त्याच्यासाठी सूर्यनमस्कार हे अत्यंत आवश्यक आहे. मनाची अस्वस्थता, विद्यार्थ्यांना येणारा ताणतणाव आणि ह्या सर्व गोष्टी सूर्यनमस्कारामुळे कमी होत असतात. 2006 पासून आम्ही हा उपक्रम राबवित असतो, आणि त्याच्यासाठी जवळजवळ 1 महिना आम्ही विद्यार्थ्यांचा सराव करून घेत असतो. आणि दरवर्षी 900 ते 1000 मुलं हे ह्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतात. परत एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद.